नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना तर जाहीर झाली, पण त्याच संदर्भात 2 लाखांपर्यंतचं कर्ज हे माफ होणार आहे आणि प्रोत्साहनपर अनुदान म्हणजे 50,000 रुपयांपर्यंत देण्यात येणार आहे। आता हे जे काही 50,000 रुपयांपर्यंत देण्यात येणारं प्रोत्साहनपर अनुदान आहे, त्याचे निकष काय, त्याची पात्रता काय, कोणाला मिळणार, कसं मिळणार, ते अगदी थोडक्यात तुम्हाला 2 मिनिटामध्ये समजावून देणार आहे। चॅनलला शेवटपर्यंत बघा, सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा। बघा, राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येतं। आता हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात देखील शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत हे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आलेलं होतं। आता याचे निकष काय आहेत मित्रांनो, तर राज्य शासनाचा एक GR आला आणि त्या GRच्या अनुषंगाने GR काय म्हणतो की मागच्या 3 आर्थिक वर्षामध्ये म्हणजे 2022-23, 23-24, 24-25 बरोबर। आता याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी त्यांचं जे काही नियमित कर्ज होतं ते कर्ज परतफेड केलेली असेल। आता हे जे काही 3 वर्ष आहे त्या 3 वर्षांमध्ये शेतकऱ्यांनी कमीत कमी 2 वर्षांमध्ये आपलं कर्ज हे फेडलेलं असावं। आता समजा म्हणजे 25-26, 23-24, 24-25 या वर्षांपैकी कमीत कमी 2 वर्षांमधील शेतकऱ्यांनी कर्ज फेड केलेली असावी, अशा शेतकऱ्यांना इथे पात्र करण्यात येणार आहे। जर तुम्ही 3 पैकी फक्त एकाच वर्षाची परतफेड केलेली असेल तर तुम्ही तिथे अपात्र ठरतात। आता राहिला पुढचा प्रश्न, मग आता 50,000 रुपयांचं अनुदान कसं मिळणार? ज्या शेतकऱ्यांचं कमी क्षेत्र आहे मग त्यांना जर 30,000 रुपये हे त्यांचं कर्ज असेल किंवा त्याच्यावरचं व्याज असेल तर मग त्यांना वरचे 20,000 ॲडव्हान्समध्ये बोनस वगैरे असं काही मिळणार का? तर तसं काही नाही। तुमचे 50,000च्या आत ज्या शेतकऱ्यांचं कर्ज आहे आणि ते नियमित त्यांनी फेडलेलं आहे अशा शेतकऱ्यांचं इथे प्रोत्साहनपर अनुदान हे मिळणार आहे। आता 50,000च्या वर काय असेल तर 50,000च्या वर हे तुम्ही अपात्र नाही होणार, पण 50,000 रुपयाच्या खाली तुम्हाला परतफेड मिळणार आहे मित्रांनो। हे जे काही 3 आर्थिक वर्ष त्या 3 आर्थिक वर्षांमध्ये तुम्ही कमीत कमी 2 वर्षाचे पैसे हे फेडलेले नियमित, त्यालाच नियमित कर्जदार। आता सरासरी काढला आहे त्यांनी 3 पैकी कमीत कमी 2 वर्षाचं त्यांनी फेडलेलं असावं, असे शेतकरी इथे पात्र ठरणार आहेत मित्रांनो। अजून नवीन काही अपडेट आला नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। धन्यवाद।